नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण डेली नवीन भरती सुट्टीचा व्हिडिओ टाकत असतो। काल आपण मित्रांनो ECL भरतीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण पाहून घ्या मित्रांनो। तर आज आपण टाकणार आहे मित्रांनो, पहा DMER भरती 2025। DMER म्हणजे काय मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनात 11 ते 7 जागांसाठी भरती। मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालन आहे तिथे मित्रांनो 11 ते 7 जागांसाठी भरती सुटलेली आहे। तिथे ती भरती काय आहे त्याची एकदम संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, जेव्हा आपण भरती सुट्टी मित्रांनो त्याचा आपण एक पुरावा म्हणून मित्रांनो JR टाकतो। तुम्हाला हा पूर्ण JR आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल। टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्रामवर जायचे मित्रांनो, ते सर्च करायचे मराठी नोकरी कॉर्नर, तिथं आपला टेलिग्राम चॅनल येईल आणि ह्याची संपूर्ण जाहिरात ते तुम्हाला टाकून देते। बघा, दिनांक 18/7/2025 मित्रांनो। का इतर भरतीचा आपण व्हिडिओ टाकत असल्यामुळे बरं थोडं लेट झालं, पण काय नाही मित्रांनो, 5-6 दिवस लेट झालं, आपण टाकून देतो। 18 साला भरती सुटलेली आहे आणि भरतीचा JRचा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो। तर मित्रांनो, टोटल जागा आहे ते मित्रांनो 11 ते 7 आहेत। पण मित्रांनो, ह्याची टोटल पद आहेत ती 17 पद आहेत। या 17 पदामध्ये डिवायडेशन झाले आणि त्याच्यानंतर मित्रांनो कास्टनुसार जागा आहेत। या 11 ते 7 जागा आहेत त्या पूर्णपणे कॅटेगरीनुसार डिवायडेशन केलेले आहेत। आता कॅटेगरीनुसार डिवायडेशन कसं आहे जागांचं ते आपल्याला तुम्ही आहे ना टेलिग्राम चॅनल जाऊन पूर्ण जाहिरात पहा। कारण 17 पद असल्यास 17 पदाचे मित्रांनो जर घेत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यासाठी आपण तुम्हाला वरचेवर फक्त पदाला रिक्त जागा पदसंख्या किती सांगतोय आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा किती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF टाकली तिथून पहा। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो ग्रंथपाल, याच्या 5 रिक्त जागा आहेत। 2 नंबर आहे आहार तज्ज्ञ, याच्या 18 जागा आहेत मित्रांनो। तिसरा आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, याच्या 135 जागा आहेत। चौथा आहे भौतिकोपचार तज्ज्ञ, याच्या 17 जागा आहेत मित्रांनो। 5वा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, याच्या 181 जागा आहेत। 6वा आहे ECG तंत्रज्ञ, 84 जागा आहेत। 7वा आहे क्षकिरण तंत्रज्ञ, 94 जागा आहेत। 8वा आहे सहाय्यक ग्रंथपाल, 17 जागा आहेत। 9वा आहे औषध निर्माता, याच्यात 207 जागा आहेत मित्रांनो। त्याचप्रमाणे 10वं पद आहे दंत तंत्रज्ञ, याच्या 9 जागा आहेत। 11वे प्रयोगशाळा सहाय्यक, याच्या 170 जागा आहेत। 12वे क्षकिरण सहाय्यक, याच्या 35 जागा आहेत। 13वा आहे ग्रंथालय सहाय्यक, याच्या 13 जागा आहेत मित्रांनो। 14वा आहे प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, याच्या 36 जागा आहेत मित्रांनो। त्याचप्रमाणे 15वं पद आहे वाहन चालक, याच्या 37 जागा आहेत। 16 आहे उच्च श्रेणी लघुलेखक, याच्या 12 जागा आहेत आणि 17वा आहे निम्न श्रेणी लघुलेखक, याच्या 37 जागा आहे। अशा टोटल मित्रांनो जे 11 ते 7 जागा आहेत। तुम्हाला टोटल मित्रांनो 17 पद आहेत आणि 17 पदाच्या नुसार डिवायडेशन केलेले आहे मित्रांनो। तुम्हाला तुम्ही सांगितलं आणि त्याच्यानंतर पण कास्टनुसार जागा आहेत मित्रांनो। त्या कास्टनुसार जागा आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही बघून घ्या मित्रांनो। अशा टोटल 11 7 पदांचे डिवायडेशन कसं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ रिवर्स करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला आता आपण शैक्षणिक पात्र पुढे सांगतोय आणि तुम्ही त्याची पदसंख्या पहा, शैक्षणिक पात्रता पहा आणि फॉर्म भरून टाका। तर आता आपण मित्रांनो शैक्षणिक पात्रता पाहू। तर मग पद क्रमांक 1 आहे, तर पहा कला वाणिज्य विज्ञान कला वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी पाहिजे। 2 क्रमांकाचं पद मित्रांनो BSc, त्याला होम सायन्स किंवा समतुल्य पाहिजे। 13 क्रमांकाचं पद आहे मित्रांनो, 3ऱ्या क्रमांकाचं पद आहे त्याला MSW पाहिजे। 4थ्या क्रमांकाचं पद आहे त्याला फर्स्ट क्रायटेरिया पहिला क्रायटेरिया 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि दुसरा क्रायटेरिया मित्रांनो फिजिओथेरपी पदवी पाहिजे। 5वं पद आहे मित्रांनो, त्यात बघा सांगते प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये BSc किंवा B.Sc BSc किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्लस लॅब डिप्लोमा केलेला पाहिजे। पद क्रमांक 6 साठी ते पहा मित्रांनो BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्लस कार्डिओलॉजी डिप्लोमा पाहिजे। 7वं पदक्रमासाठी पहा मित्रांनो रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये BSc किंवा BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्लस रेडिओग्राफी डिप्लोमा पाहिजे। पद क्रमांक 8 आहे मित्रांनो, त्यासाठी पहा कला वाणिज्य किंवा विज्ञान पदवी पाहिजे। पद क्रमांक 9 पहा मित्रांनो 12वी उत्तीर्णवर आहे आणि सेकंड आहे D फार्मसी केलेलं पाहिजे तुम्ही। त्याचप्रमाणे पद क्रमांक 10 मित्रांनो 10वा आहे 12वी उत्तीर्ण प्लस डेंटल मेकॅनिकल कोर्स। 11 नंबरचं पद आहे मित्रांनो प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये BSc किंवा BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी प्लस लॅब डिप्लोमा केलेला पाहिजे। त्याचप्रमाणे पद क्रमांक 12 आहे मित्रांनो
12 आता सांगितले मित्रांनो तुम्हाला. ते त्याचप्रमाणे पद क्रमांक 14 आहे मित्रांनो, 10वी उत्तीर्ण आणि सेकंड आहे ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र. पद क्रमांक 15 आहे मित्रांनो, 10वी उत्तीर्ण प्लस हलके मध्यम अवजड वाहन चालक परवाना किंवा त्यात पण तिसरा क्रायटेरिया आहे 3 वर्षाचा अनुभव आहे. पद क्रमांक 16 आहे मित्रांनो, 10वी उत्तीर्ण प्लस सेकंड क्रायटेरिया शॉर्ट हँड 120 शब्द प्रति मिनिट. तिसरा आहे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. त्याचप्रमाणे पद क्रमांक 17 आहे मित्रांनो, फर्स्ट क्रायटेरिया 10वी उत्तीर्ण, सेकंड क्रायटेरिया शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट. थर्ड आहे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. तर मित्रांनो टोटल 17 पद आहेत. त्या 17 पदांचं मी तुम्हाला डिवायडेशन सांगितलेलं, ते एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं काय आहे. तुम्ही आता त्या पदाच्या रिक्त जागा पहा, पदसंख्या किती आहेत आणि त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते पहा आणि मित्रांनो फॉर्म भरून टाका. तर मित्रांनो या भरतीसाठी वयाची अट पहा, 9 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्ष जे विद्यार्थी कॅटेगरीमधून आहे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष सूट दिली जाईल आणि जे विद्यार्थी दिव्यांगी आहेत त्यांना 7 वर्ष सूट आहे मित्रांनो. त्या परीक्षेचं शुल्क पहा मित्रांनो, जेआरमध्ये मेन्शन केलं तर आपण टाकलं मित्रांनो, जेआरमध्ये किती पहा, खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फी आहे, 10% सूट दिलेली आहे आणि परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला परीक्षा शुल्क मागे दिलं जाणार नाही. याची खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि बाकी मित्रांनो मागासवर्गीय आणि यांचं 900 रुपये आहे. मित्रांनो ह्याची परीक्षा TCS मार्फत घेतली जाते. TCS ह्याची परीक्षा घेते मित्रांनो. तर नोकरी ठिकाण असणार आहे मुंबई किंवा महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्र नोकरी ठिकाण असणार आहे मित्रांनो. आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आता आपण परत थोडे सांगतो काम काय असतं. पगार मित्रांनो बऱ्यापैकी 19,000पासून ते 1,22,000पर्यंत पगार यायला, ते पगार तुमच्यावर डिपेंड करतो मित्रांनो कोणत्या पोस्टला आहात तुम्ही. आता मित्रांनो 17 पोस्ट प्रत्येकाचा पगार घेत राहिले तर आपल्याला खूप टाईम जाईल. त्यासाठी तुम्हाला व्हर्बली सांगतो मी, याचा पगार असतो मित्रांनो 19,900 म्हणजे बेसिक पे, म्हणजे 30-35,000 पासून तर लाखापर्यंत मित्रांनो याला पगार आहे. आणि त्यानंतर त्याचं काम काय असतं, आता प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे मित्रांनो. आता 17 पोस्ट असल्यामुळं प्रत्येक पोस्टचं वेगळं काम राहणार आहे. त्यामुळे आपण जर 3-4 पोस्ट असलं तुम्हाला सांगितलं असतं, पण एवढ्या 17 पोस्टचं सांगायला बसत नाही. तुम्हाला ह्याचं पण माहिती असेल तर आपण प्रत्येक 17 पोस्टचं काम काय असतं तुम्ही कमेंट नाही करा, याचा पण मी व्हिडिओ घेतो. प्रत्येक पोस्टचं काम काय असतं, पगार किती राहतो, जॉब प्रोफाईल सगळं एकदम डिटेल्समध्ये माहिती घेऊ आपण. तर मी पुढं पाहू. आता महत्त्वाच्या तारखा काय आहे ते पाहून घेऊ किंवा GRमधले मित्रांनो पूर्णपणे पहा. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पहा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक वेळ 19/6/2025 रोजी गुरुवारी सायंकाळी 5 पासून. मित्रांनो 19 तारखेपासून अर्ज चालू झाले मित्रांनो. आपल्याला भरतीस टाकायला मित्रांनो लेट झाला, थोडा 10-15 दिवस गेले. तर पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक मित्रांनो 19 जून 2025 ते म्हणजे 9 जुलै मित्रांनो 11:55 वाजेपर्यंत, म्हणजे 12 रात्रीच्या 11:55पर्यंत. तर 9 जुलैला मित्रांनो अर्ज समाप्त होणार आहे. 5-6 दिवस राहिले मित्रांनो. काही नाही आपल्याला बाकीच्या SCच्या भरतीमध्ये सुटलं होतं मित्रांनो. तर SCच्या भरती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत होतो, त्यामुळे तर ह्या भरतीला आपल्याला लेट झाला मित्रांनो, DMRच्या भरतीला. तर काय विषय नाही मित्रांनो, 8-9 दिवस राहिले, फॉर्म लगेच लवकर भरून टाका. कारण अजून बऱ्यापैकी 70% बऱ्यापैकी 50% विद्यार्थ्यांना बरं सुटले माहीत नसेल अजून. त्यामुळे तुम्ही काय करायचं, ज्यांनी भरला त्यांना ठीकच आहे मित्रांनो, पण हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा मित्रांनो. ज्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि तो फॉर्म भरेल मित्रांनो. आपल्याला लेट झाला मित्रांनो, तुम्ही लेट होऊ नका शेअर करायला, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पण टाईम मिळाला पाहिजे फॉर्म भरायला. तुम्ही जास्त जास्त आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून समोरच्या व्यक्ती पण फॉर्म भरेल. तर पाहायचं मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक पहा 9 जुलै 2000पर्यंत. 9 जुलैपर्यंत अंतिम दिनांक मित्रांनो. परीक्षा दिनांक तर यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तिथं उपलब्ध केले जाईल. तर जाहिरातीबाबत निवेदने सादर करण्यासाठी ईमेल ID त्यांचा तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला तर ईमेल ID पहा मित्रांनो काय आहे, DMERCOT2025@gmail.com. त्याचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 022-61-08-75-18. जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट आला, तुम्हाला जर काय इश्यू येत असेल हेल्पलाईनवर तुम्ही मित्रांनो फोन करू शकता किंवा ईमेल ID दिली तुम्ही त्याचा मेल करू शकता. तर मित्रांनो याची लास्ट डेट आहे 9 जुलै, त्यापर्यंत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, जास्त व्हिडिओ शेअर करा लवकरात लवकर, जेणेकरून त्याचा समोरचा विद्यार्थी पण मित्रांनो याचा भरतीचा लाभ घेईल मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी कव्हर केले DMRची भरती. तर मित्रांनो आता IBPS तर माहिती आहे आपली परीक्षा 2 कंपन्या घेतात, एक TCS घेतील, IBPS घेतील. तर आता हे आता मित्रांनो आत्ताचे पेपर चालू बघा, नोंदणी आणि मुद्रांक त्याचं पेपर चालू आहे मित्रांनो. त्याचं आता सध्या IBPS घेते, बऱ्यापैकी बँकिंगचा एक्झाम पेपर IBPS घेते मित्रांनो. तर मित्रांनो आता ते IBPS जी भरती घेते आपली त्यात एक भरती सुटली आहे
त्यात पण मित्रांनो 5,000 प्लस जागा आहेत. उद्या त्याचा व्हिडिओ आपण टाकून देणार आहे. IPS भरतीचा त्याचीच रिक्रुटमेंट आहे, त्याचा व्हिडिओ टाकून देणार मित्रांनो. आता DMR भरतीचा मित्रांनो टाईम खूप कमी आहे, 9 जुलै म्हणजे फक्त मित्रांनो आपल्या हातात 7 दिवस राहिले. तुम्ही जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते विद्यार्थी पण लवकरात लवकर फॉर्म भरेल. तर मित्रांनो याच्या भरतीच्या बाबतीत अजूनपर्यंत काय तुम्हाला समस्या असतील तर त्याचं मित्रांनो तुम्ही म्हणता बाबा तुम्ही प्रत्येक वेळी सांगतो काम काय असतं, पगार असतं, सर्व सांगता. पण मित्रांनो इथे पद्धत जास्त असताना आपल्या व्हिडिओत घेता नाही आली. पण तुम्हाला तेच पण पाहिजे असतात कमेंट नक्की करा, नक्कीच सांगतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.